शनिवारी सुट्टीच्या दिवशी कमलाकर भाऊजींच्या नवीन घरामध्ये आम्ही राहायला गेलो होतो. तिथे गेल्यावर मात्र शिवाज्ञाला खूप चांगलंच रडू आलं. तिला बघून श्रेयांश सुद्धा रडायला लागला. म्हणून त्या दोघांना शांत करण्यासाठी आम्ही त्या गार्डन मध्ये गेलो. गार्डन मध्ये गेल्यानंतर मात्र ते दोघंही काका काकींसोबत चांगलेसे सेट झाले. या दोघांना खेळवता खेळवता मी सुद्धा त्यांच्याबरोबर थोडीशी लहान झाले आणि मी पण तिकडचे गेम थोडेसे एन्जॉय करायला लागले. तिथे मला बघायला कोणी नव्हतं म्हणून ठीक आहे, नाहीतर मला तिथून बाहेरच काढलं असतं. त्यानंतर दोघांना घरी जाऊन थोडंसं झोपवलं. संध्याकाळी मात्र रोहित काका आणि भाग्यश्री काकी आले होते. या दोन काका काकींसोबत सेट झालंच होतं की तोपर्यंत दुसरे काका काकी आले म्हणून आम्हाला अजून रडायला आलं. म्हणून संध्याकाळी घरचं सगळं आवरून झाल्यानंतर त्या दोघांना परत एकदा गार्डन मध्ये घेऊन आलो. इथे मी खूप वर्षानंतर बॅडमिंटन खेळत होते. थोड्या वेळाने आम्हाला तिथून हाकलून मित्र मित्र बॅडमिंटन खेळायला लागले. मग आम्ही सुद्धा मैत्रिणी आमचं बालपण एन्जॉय करायला लागलो. खूप दिवसांनी आम्ही सगळेचे एकत्र आलो होतो, त्यामुळे खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप एन्जॉय केलं. फ्रेंड्स मध्ये आलं की खरंच असं खूप रिफ्रेश व्हायला होतं. यांच्यासोबत छान असा दिवस घालवला. शिवाज्ञ आणि श्रीने सुद्धा यांच्यासोबत घालवलेला टाइम छान असं एन्जॉय केला आणि असंच आम्ही आमचा आजचा दिवस संपवला. चलो तर फिर बाय.